सगळ्यांचं स्वागत आहे आपले चॅनल इंडियन मॉम ऑफ ट्रॅव्हल्स सपनामध्ये। तर आता वाजलेले सकाळचे 9:30 आणि आमचा आजचा शेवटचा दिवस आहे आभा इथला। सो आम्ही सकाळी आता आलेलो आहोत नाश्ता करण्याकरता। सगळे छान असे रेडी झालेले आहेत आणि नाश्ता करण्याकरता आम्ही इथे आलेलो आहोत। आणि एक विशेष सांगायचं असं की आभामध्ये ना तुम्हाला इंडियन जे आहे जेवण ते इझिली अवेलेबल होतं, त्याच्यामुळे आम्हाला इथे जास्त टेन्शन आलं नाही। तर चला तर जाऊया नाश्ता। सो आता आम्ही आलेलो आहोत या रेस्टॉरंटला सकाळी नाश्ता करण्याकरता आणि खूप युनिक स्टाईलने डिझाईन केलेलं आहे। थोडं ॲक्च्युली ही सौदी स्टाईल आहे पण आपल्यासाठी थोडं नाविन्यपूर्ण वाटतं असं। चल इथे बसूया, साईडला बसूया। लेट्स गो इरानिया। आणि इरानिया आणि आरोहीने आज सेम कपडे घातलेले आहेत, तुम्ही बघू शकता। त्यांचा डान्सचा ड्रेस आहे तो, सो त्यांनी सेम घातलेले आहेत। काय गरम असतं हे भांडं, गरम असतं ते डायरेक्ट। इथे आहे ऑमलेट, इथे आहे डाळ आणि आम्ही आता एक मागवलेली ही छान अशी मोठी रोटी। तो तिकडे तुम्हाला दिसत असेल त्या टेबलवर आहे ती। काय बेटा? सो ही छान अशी रोटी आलेली आहे आणि आता आम्ही नाश्ता करणार। ॲक्च्युली हा आमचा ब्रंच आहे कारण 9:30 पावणे तास आलेले आणि नंतर आम्हाला वेळ मिळणार नाही। श्रियान कम, श्रियान जेवणात लक्ष ठेव दादा। चला इरा इरा खायचं आता। ओके इकडे आपली निया निया आहे निया। तर जस्ट आता आमचं छान असं ब्रंच झालंय कारण आम्हाला परत बरेच काही स्पॉट जे आहे ते कव्हर करायचे आहे। सो आम्ही चाललेलो आहोत आमच्या नेक्स्ट डेस्टिनेशनला आणि इथे आहेत आपले इरानिया श्रियान। आणि हा श्रियानचा ड्रेस खूप मस्त आहे हो ना श्रियान? काय म्हणा? तुझ्याकडे बॅग आहे? आवडलं तुला बॅग? हा घेतलं। काय आहे? चॉकलेट दाखव, दाखव तुझ्या बॅग मधलं चॉकलेट दाखव दादा। नाही काय रे? माझा बॅग आहे। ओके नाहीतर सगळे माझे चॉकलेट खाऊन दे। कोण खाणार? ताई माझे तुझी इरा ताई चॉकलेट खाणार? अरे बापरे। ओके तू बैस, सीटवर बैस। हा तर आता आम्ही चाललेलो आहोत रिजा अल्मा इथे आणि हा जो रोड आहे हा थोडा डेंजरस रोड म्हणून ओळखला जातो। आणि आता तुम्हाला इथलं दाखवते की इथले कर्व्स कसे आहेत। जसं तुम्ही आधी पण बघितलं की इथे ना जसं राऊंड अँड राऊंड रोड आहेत म्हणजे घाटामध्येच असल्यासारखा आहे, तशाच प्रकारचा हा सुद्धा आहे पण हा थोडा अजून टफ आहे। तर हा का असा टफ मानला जातो ते मी तुम्हाला दाखवते। तर आपण आता ज्या मार्गाने जाणार आहोत तो काहीसा असा आहे, तर तुम्हाला दिसत असेल की तो किती वळणावळणाचा आहे आणि त्या वळणातनं आपल्याला आता निघायचं आहे। आणि आता आपण सध्या इथे आहोत, तर सारंग तुम्हाला दाखवतील। यस सध्या आपण इथे आहोत आणि इथनं आपण असं जाणार आणि तुम्ही बघू शकता। आणि हा फक्त सरळ रस्ता नाही तर हा ऍक्च्युली काय वळण आणि घाटातला। बरोबर। कसं वाटतंय थ्रिलर ड्रायव्हिंग टुडे? मस्त मस्त ना? आय थिंक हे थी आईन सारखंच आहे पण थोडं कदाचित कठीण असेल। लेट्स सी। चलो स्टार्ट। आपल्याला पाहिजे डेंजरस। गो स्लो। बापरे कुठे गेले श्रियान? हे बघ खरंच डेंजर आहे, सिरियसली डेंजर रोड आहे कारण साईडला तुम्ही बघू शकता खाई आहे डायरेक्ट आणि इथे वळणावळणाचे रोड आहेत। Cruising down the highway, windows down low. Sunset paints the sky in a fiery glow. Mountains rise up, touching clouds above. Valleys below, filled with whispers of love. On this road, every scene's a delight. From sunrise to starlight, day to night. Nature's canvas unfolding so grand. In this journey, we're living unplanned. City streets pulse with energy so bright. Neon signs flashing in the depths of night. Skyscrapers stand tall, reaching for the sky. As we pass by, with dreams flying high. No maps, no plans, just an open road.
Wherever it leads, we'll happily go. Each sight, each sound, a memory to keep. In this adventure, dreams run deep. On this road, every scene's a delight. From sunrise to starlight, day to night. Nature's canvas unfolding so grand. In this journey, we're living unplanned. On this road, every scene's with the light. From sunrise to starlight, day to night. Nature's canvas unfolding so grand. In this journey, the living windows down low. Sunset paints the sky in a fiery glow. Mountains rise up, touching clouds above. Valleys below, filled with whispers of love. On this road, every scene's a delight. From sunrise to starlight, day to night. Nature's canvas unfolding so grand. In this journey, we're living unplanned. City streets pulse with energy so bright. Neon signs flashing in the depths of night. Skyscrapers stand tall, reaching for the sky. As we pass by, with dreams flying high. No maps, no plans, just an open road. Wherever it leads, we'll happily go. Each sight, each sound, a memory to keep. In this adventure, dreams run deep. On this road, every scene's a delight. From sunrise to starlight, day to night. Nature's canvas unfolding so grand. In this journey, we're living unplanned. On this road, every scene's with the light. From sunrise to starlight, day to night. Nature's canvas unfolding so grand. In this journey, we're living unplanned. फायनली आम्ही पोहोचलेलो आहोत रिजा अल्मा इथे. आणि ते जे आहे, हे जे घर आहेत, ते जुन्या काळातली घर, ज्याला म्हणतात रिजाल अल्मा. रिजा अल्मा. तर हे आहे रिजाल अल्मा. आणि हे बघण्याकरिता आम्ही इतका सगळा घाट घातलेला रस्ता जो आहे तो आम्ही तिथनं आलो आहे. आणि इथे तुम्ही बघू शकता बरेच लोक वर सुद्धा गेलेली आहेत बघण्याकरिता घरं. सो आम्ही सुद्धा जाऊ आणि बघू कसे आहेत ते. पण असं बघायला फार छान वाटतंय. आणि खरं तर एवढं अगदी पहाडांच्या मधात हे उभारणं खरंच खूप मोठी गोष्ट आहे. आणि हे फार जुनं आहे, म्हणजे ओल्डेस्ट म्हटलं तरी चालेल. सो असं हे आहे रिजाल हेरिटेज विलेज. तू जायचं का? चला. काय ग? आतमध्ये काढून घ्या टोपी, इथे असू द्या. चल. सारंग. सगळे ऐतिहासिक सामान ठेवलेत आणि अगदी ओल्ड सिटी असल्यामुळे हे बघा. गन, रणकरांची ज्वेलरीज, भांडी ठेवलेली आहे तिथे.
इतक्या लोकांचं जेवण बनायचं तर ती हांडी, जुन्या काळातली छान अशी चेअर. सो खूप जास्त गरम होतं त्यामुळे इथे घेतली मी कॉफी आणि मुलं घेत आहेत छान असे ज्यूस. काय घेतलंस? दूध. ओके, कारण बऱ्यापैकी गरम होत आहे. तुम्ही पण घेताय ना? प्लीज घ्या, कॅरमल आहे. तर जस्ट कॉफी घेतली आहे आणि इथलं तुम्हाला शॉपसुद्धा दाखवते. सो या शॉपमध्ये बऱ्याचशा खाण्यापिण्याच्या वस्तूसुद्धा मिळतात, कारण बाहेर खूप जास्त ऊन आहे त्याच्यामुळे पाणी लागणारच. सो पाणी इथे इझिली अवेलेबल होतं. तसंच कोल्ड्रिंक्ससुद्धा आहेत आणि इथे यांच्या पारंपरिक जे पोशाख आहेत ते सुद्धा इथे विकण्याकरता ठेवले होते आणि छोट्या छोट्या वस्तूसुद्धा होत्या. तर आता आम्ही चाललेलो आहोत नेक्स्ट डेस्टिनेशनला. तर आता आम्ही आलेलो आहोत हनी कॉटेज रिगल अल्मा इथे आणि अगदी खालून आम्हाला असं चालत यावं लागलंय. तर चला जाऊन बघूया कसं ते. एकदा दाखवतो सगळ्यांना खालनं कसं चालत आलो. आम्ही ॲक्च्युली त्या डिरेक्शनला तिकडे गाडी पार्क केली आणि मग असं चालत इथे आलो आणि इथे पोहोचलो. फार नाही आहे वॉक. आणि आता आज जाऊ. सो इथे जायसाठी खूप छान आहे. असं अगदी दुतर्फा अशी छान झाडी आहेत आणि ते पिंक कलर. आणि हे बघा, एका हाताने स्टेअरिंग कशी फिरवतात, असं गाडी चालवतात. ओ वाव. आणि पाऊस पण येतोय. आणि तिकडे तुम्हाला दिसत असेल धोकं आणि जरा वेळ आधी जरा पाऊस पण आलाय त्यामुळे आम्ही छत्री सुद्धा कॅरी केली आहे. आणि इथे खूप सारे मार्बल्स इथे ठेवलेले आहेत आणि मी माझे फोटो काढत होते त्यामुळे सारंगने माझी बॅग घेतलेली आहे, तुम्हाला दिसत असेल. इरा चल. पाऊस येतोय आणि मुलांचे गाणे बघा. इथे हनी मिळतंय. वाव. तर आता मी जरा वर आलोय आणि इथे सगळे ना असं हनी घेण्यासाठी लाईनमध्ये आहेत, कारण इथे अगदी म्हणतो ना नॅचरल हनी मिळतं. आणि बाहेर पाऊस सुरू आहे, विजांचा कडकडाट सुरू आहे पण आणि मस्त वाटतंय आता, कारण मध्ये जरा गरम झालं पण आता खूप मस्त वाटतंय. आणि ते गार पण आहे. इथे मुलं बघा छान असे वर खेळतात आहे. चला आपण पण बघूया. काय ग तिथे फोटो काढायचे, जा जा बसायचंय. बरोबर. ही बघा कशी बसली. मजा येते का ग तुला? टेकून बस, टेकून बस. असं वाटतं की रिअल आहे बघ. हा, नकली मांजरी, खोट्या खोट्या गंमतच्या मांजरी पण खऱ्या वाटतात. चल. तुम्हाला दिसत असेल आता भयंकर पाऊस सुरू झालेला आहे आणि आम्हाला परत तो घाट क्रॉस करून जायचा आहे. आणि इथे तुम्ही मुलं बघू शकता किती छान खेळत आहेत. आणि साईडला तुम्हाला क्यू दिसत असेल तर आतमध्ये ॲक्च्युली वेगवेगळ्या प्रकारच्या हनीज ठेवलेल्या आहेत आणि ते तुम्हाला टेस्ट करायला सुद्धा देतात. आणि तुम्हाला आवडलं ते हनी तुम्ही इथं पिक करू शकता. काउंटरवर त्याचे मोठे पॅकेटसुद्धा ठेवलेले आहे, बॉटल्स ठेवलेले आहेत. आणि आता आम्ही चाललेलो आहोत आमच्या परतीच्या प्रवासाला आणि इथे तुम्हाला दिसत असेल बरेच लोक थांबलेली आहेत. तर चला इथे सुद्धा बघूया की काय व्ह्यू आहे तो. 25 किलोमीटरचा हा घाट आहे. ह्या रस्त्यामधनं आम्ही असे निघालो आणि निघाल्यानंतर जवळपास सगळी वळणं घेऊन अशी 45 डिग्रीची स्टीप टर्न सगळे घेऊन आणि मग तिथे खाली त्या टोकावर तिकडे एक विलेज आहे जे आम्ही दाखवलं. तिथे आम्ही पोहोचलो आणि ते सगळं आम्ही व्ह्यू कॅप्चर केले. सो यातले जवळपास 8 ते 10 किलोमीटर असे असतील की ज्याच्यामध्ये असे स्टीप 45 डिग्रीचे टर्न्स आहेत, ज्याच्यामध्ये दोन्ही गाड्या फार जवळून जातात आणि वर येणाऱ्यांची स्पीड फार कमी असते आणि खाली जाणाऱ्यांची स्पीड खूप जास्त त्यांना कंट्रोल करावी लागते. तर आता परत चाललेलो आहोत. तर चला आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते. आशा करते आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल. ब्लॉग आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. भेटूया पुढल्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत इराणिया झोपलेल्या. बाय.